नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत. साधे आणि सोपे आज आपण छान अशी मस्त शेवची भाजी बनवणार आहोत, वेगळ्या पद्धतीची अशी छान. तर आज आपण ही शेव आणलेली आहे आणि शेव भाजी आज आपण बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, ती कशा पद्धतीने बनवते ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आता आपण छान अशी मस्त अशी शेवची भाजी बनवत आहे. आता मैत्रिणींनो, त्याच्यासाठी काय काय लागतं शेवच्या भाजीसाठी हे बघा. तर मैत्रिणींनो, शेवच्या भाजीसाठी हे बघा, टमाटे घेतलेले कापून, कढीपत्ता घेतलेला आहे निवडून, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे, लसूण जिरे ठेचून घेतले आणि 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहे. तर हे लागतं शेव भाजीसाठी. आपण हे असं साहित्य घेतलेलं आहे. तर चला मग आता मैत्रिणींनो, आपण शेवभाजी कशी बनवणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. साधी आणि सिंपल आपली साधी चटपटीत अशी मस्त अशी आपण शेवभाजी बनवत आहोत. छान असे आता आपण कढई ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपण हे तेल टाकलेलं आहे. चवीनुसार थोडं तेल, जेवढं लागतं तुम्हाला भाजीत टाकताय तेवढं. आता याच्यात मस्त असं छान असा तडका देण्यासाठी शेवच्या भाजीला आपण कढीपत्ता टाकलेला आहे. तर छान असा कढीपत्ता आपण हलवून घेऊया. कढीपत्ता झाल्यानंतर मैत्रिणी आपण त्याच्यात टाकणार आहोत लसूण जिरे. शेवभाजीसाठी तोंडाला चव येण्यासाठी, तडक्यासाठी छान अशी टेस्ट येते. हे बघा, आता ह्या पद्धतीने असं छान असा परतून घ्यायचा. आता हे परतल्यानंतर मैत्रिणी आपण त्याची टाकणार आहोत कांदा आणि टमाटे आणि ह्या 2-3 हिरव्या मिरच्या. आता मैत्रिणी छान असं परतून घ्यायचं. तर छान असं हे मस्त असं परतत आहे. आता याला फोडणी बसलेले आहे. आता आपण याच्यात काय टाकणार आहोत मैत्रिणींनो, पूर्ण हे परत एकदा हलवून घ्यायचं आणि एका साईडला असं करून थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायची आहे हळद आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपण टाकणार आहोत हे मीठ. आता हे छान असं आपण हलवून घ्यायचं पूर्ण. आता हे छान असं हलवल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहे पाणी. आता हे थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे असं. तर मैत्रिणींना छान असं हलवून घ्यायचं आहे गरा. मसाला सर्व एकजीव होऊन द्यायचा आहे. हळद मसाला हे सर्व मिश्रण. आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. मैत्रिणींनो, झाकण काढून बघूया त्याला उकळी आली का. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे. परत एकदा छान असं चाटून बघायचं, टेस्ट करून बघायचे आहे खारट आणि मिठाचे.
थोडंसं चवीनुसार थोडंसं वरून परत थोडंसं मीठ टाकायचं, लय नाही टाकायचं. आता परत एकदा मैत्रिणी असं छान असं हलवून घ्यायचं. आता बघा मैत्रिणो, छान अशी ही उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मैत्रिणो शेव सोडणार आहोत. आता आपण ही शेव सोडली आहे, त्याच्यात टाकले आहे. आता छान असं हलवून घ्यायचं आहे. मैत्रिणो, छान अशी आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर टेस्ट अशी छान अशी आपली मस्तपैकी आता शेवची भाजी तयार होत आहे, साधी आणि सोपी. आता आपण घालून देणार आहोत अशी. हे बघा, या पद्धतीने अशी मस्त शेवची भाजी आता आपली तयार झालेली आहे. थोडंसं त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. मला मैत्रिणींनो, शेवची भाजी तयार झाली का बघूया. तर हे बघा, छान अशी आपली शेवची भाजी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. कोणाला रस्सा बी, कोणाला सुकी बी आवडते, कारण शेव ही बेसन पिठाची असते ना, तर लवकर शिजते. तर हे बघा, या पद्धतीने अशी शेवची भाजी आपली झाली. अशी मस्त अशी शेवची भाजी. तर मैत्रिणींनो, चला या पद्धतीने तुम्ही शेवची भाजी बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली रेसिपी शेवची भाजी. तर बघा, ह्या पद्धतीने आम्ही मस्त अशी छान शेवची भाजी बनवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, इतरांना विचारा. साधी आणि झटपट बनणारी भाजी, लवकरात बनणारी भाजी, साधी सोपी आपली शेवची भाजी. तर आता आपली शेवची भाजी अशी छान मस्त आता तयार झालेली आहे. तर आपण गॅस बंद करणार आहोत. गरमागरम अशी मस्त अशी शेवची भाजी. चला, आता भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने भाजी बनवा. तर आपली शेवची भाजी मैत्रिणींनो तयार झाली. मस्त अशी झणझणीत, चमचमीत अशी तोंडाला टेस्टी वाढवणारी हॉटेलसारखी आपली शेवची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही भाजी तयार करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायचं विसरू नका. साधी सोपी आपली शेवची भाजी. चला मैत्रिणींनो, दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. ही बघा, या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे.